कृष्णाईच्या लेकी मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की मातोश्रीने कृष्णाईला कर्ज द्यायला नकार दिलेला असतो. तेवढ्यात मातोश्रीच्या नवऱ्याचा खोकल्याचा आवाज येतो आणि मातोश्री धावत पळत रूममध्ये निघून जातात. तिथे गेल्यानंतर त्यांची तब्येत बिघडलेली असते. तेवढ्यात तिथे कृष्णाई पोहोचते आणि ती मातोश्रीला मदत करते आणि मातोश्रीच्या नवऱ्याचा जीव वाचवते. त्याच्यामुळे मातोश्री खूप इम्प्रेस होते आणि कृष्णाईला म्हणते की कृष्णाई, मी तुमची खूप खूप आभारी आहे. तुमच्यामुळं आज माझ्या पतिदेवांचा जीव वाचलेला आहे. त्यानंतर कृष्णाई म्हणते की आभार नका मानू, मी माझं कर्तव्यच पार पाडलेलं आहे. लगेच मातोश्री म्हणते की मी तुम्हाला 20 लाख रुपये कर्ज द्यायला तयार आहे. फक्त तुमच्या शब्दावर मी आज विश्वास ठेवणार आहे आणि मला तुमच्या खरेपणाची जाणीव झालेली आहे. आणि मग कृष्णाईला मातोश्री 20 लाख रुपये कर्ज देतात. तेवढ्यात तिथे गौरी पोहोचलेली असते. गौरीला पाहून कृष्णाई तिथून लपून छपून निघून जाते आणि पैसे न घेताच हा सगळा प्रकार शंकरने पाहिलेला असतो. शंकरला आश्चर्य वाटतं की कृष्णाईला 20 लाख रुपये कर्ज कशासाठी हवं आहे. शंकर विचार करत बसतो, जर मातोश्रीने कृष्णाईला कर्ज देण्याचं ठरवलं होतं तर पैसे न घेताच कृष्णाई इथून निघून का गेली असेल. आणि गौरीने ती मातोश्रीच्या घरी आल्याचं कारण शंकरला अजिबात सांगितलं नसतं. काय शंकरला या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल का आणि शंकर आता कृष्णाईला कर्ज घेण्यापासून वाचवेल का?